आपण बघितलं तर रेसिडेन्शियलचं -47% आहे, कमर्शियलचं -34% आहे, इंडस्ट्रीयलचं -37% आहे आणि इफेक्टिव्ह आपण म्हटलं तर -26%, -6% आणि -8% आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं जे आपण करतो याच्यामध्ये सिस्टीम स्ट्रेंथनिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. स्मार्ट मीटरमुळे आज अनेक वेळा आपले जे कन्व्हेन्शनल मीटर आहेत याच्यामध्ये जे कन्झम्पशन दाखवलं जातं त्यापेक्षा जास्त कन्झम्पशन असतं आणि मग हे सगळं कन्झम्पशन आपण चोरीमध्ये पकडतो किंवा कमर्शियल लॉसमध्ये पकडतो आणि सगळ्या ग्राहकांवर ते इक्वली स्प्रेड करतो आणि इंडस्ट्रियल ग्राहकांवर जास्त करतो. आणि म्हणून जो जेवढा यूज करतोय तेवढंच त्यांनी जर पे केलं तर अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. म्हणून स्मार्ट मीटर केलेलं आहे. तथापि आपण ज्या बाबी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.